आपण पहिला ड्रॉ काढायचा आहे. पहिला ड्रॉ असेल इस्त्रीसाठी. आज एस सिस्का ब्रँडेड इस्त्री आहे आणि हे बक्षीस कोणाला जातं हे बघूया. पहिला ड्रॉ आपल्या समोर आलेला आहे. नंबर आहे 465 सीमा तेली. 465 सीमा तेली. कोण आहे? श्रेयश सीमा तेली या. या बक्षीस विजेते आपल्याकडे आलेले आहेत. मला वाटते कोणाच्या नावाने काढलं होतं तिकीट आहे? आईच्या नावाने काढलं होतंस. या श्रेयश तेली यांनी आपल्या आईच्या नावाने तिकीट घेतलं होतं. सीमा तेली आणि 465 क्रमांकाचं हे कूपन आहे. यस कूपन मॅच होतोय. ही इस्त्री या ठिकाणी दिली जाते. यानंतर लगेचच आपण सिलिंग फॅन साठी ड्रॉ करतोय. सन्मान्य तुषार बैरागी सरांना विनंती आहे, आपण सिलिंग फॅन साठी ड्रॉ काढायचा आहे. मॅच मैदानामध्ये सुरू झालेली आहे आणि ड्रॉ मधून एक चिठ्ठी बाहेर पडलेली आहे. मगाशी 465 नंबरची चिठ्ठी होती, आता 496 क्रमांकाची चिठ्ठी आलेली आहे. 496 परत सीमाच आहे. सीमा तेली एक हो गया. सीमा काल पण एकाच व्यक्तीला दोन किती कुपन काढली होती? 3 कुपन मध्ये 2 कुपन आलेत. वाह, आईच्या नावानं कुपन काढलंय म्हणून बक्षीस जात आहेत. यानंतर तिसरं बक्षीस होम थिएटर. सन्माननीय संतोष राठोड सरांना विनंती, आपल्या जरा हलवा वर खाली कर सगळ्या चिठ्ठ्या. काढा. एकशे 97 राजू खराते. राजू खराते. राजू खराते या. शिवनेरी रॉयल्सचे खेळाडू आहेत राजू खराते. यानंतर लक्ष्मी मिक्सर ग्राइंडर आणि हे ड्रॉ करणार आहेत. काय नाव? रोहित सरांच्या शुभ हस्ते जरा हलवा, वर खाली करा सगळ्या चिठ्ठ्या, खाली पडलेल्या वर टाका. सगळ्यांच्या समोर हा ड्रॉ आपण या ठिकाणी काढतोय आणि मिक्सर ग्राइंडर साठी 410 खेडकर. 410 खेडकर. 410 आहे या. चारशे 10 क्रमांकाची चिठ्ठी आलेली आहे. खेडकर म्हणून प्रेक्षक आहेत, त्यांनी या आणि आपलं बक्षीस घेऊन जा. तर
पहिल्या क्रमांकाचा ड्रॉ सुमित एअर कूलर आणि शरद दौड सरांना विनंती आहे आपण हा ड्रॉ काढायचा आहे. शरद दौड सर यापुढे आपल्या शुभ हस्ते हा ड्रॉ आपण काढ. हलवा जरा हलवा, सगळ्या चिठ्ठ्या हलवून घ्या. हलवा हलवा हलवा. पडलेली चिठ्ठी घ्या खाली वरती. एअर कूलर साठी शेवटचा क्रमांक आहे 2, मधला क्रमांक 1 आणि पहिला क्रमांक कोणाकडे? शेवटी 12. शेवटी 12 कोणाकडे आहे का? 412 सोनाली. सोनाली क्रमांक 412. चारशे 12 क्रमांक सोनाली. कोणाकडे ही चिठ्ठी आहे त्यांनी या बक्षीस घेऊन जा. मला वाटतंय त्या अगोदरचा एक ड्रॉ होता. मिक्सर ग्राइंडरचे प्रेक्षक आपल्याकडे आलेले आहेत. 410 खेडकर, त्यांना आपण मिक्सर ग्राइंडर हे बक्षीस देऊन सन्मानित करूया. सोनाली 412 या ज्या कोणी प्रेक्षक आहेत त्यांनी या आणि आपलं बक्षीस घेऊन जा. सध्या ड्रॉ द्या, 412 द्या. हा खरंच चारशे 12 सोनाली. अजय पुराणिक सरांचा नंबर लागलेला आहे. अभिनंदन सगळ्या प्रेक्षकांचं आणि लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया आणि मॅचचा आस्वाद घेऊया. 24 धावा होते आता स्कोर बोर्डर आणि त्याच्यामध्ये एका धावेची भर होईल. धावा झाल्यात आता 25-25. NB11 धनकवडी पुणे 25 रन स्कोर बोर्डवर. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. पियुष गोयल गोलंदाजी करतोय. फटका मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक कॅच ड्रॉप. सातत्याने झेल सोडलेत केतन मात्रेचे. 2 झेल सोडले. आता एक जीवदान सुमित ढोंगळेला मिळतंय. 0वर त्याचा झेल सोडला जातोय आणि धावा येतात NB11च्या खात्यात. एक सोपा झेल होता मिड ऑफला आणि या सातत्याने चुका कॅप्टन कडून चुका झाल्यात. या चुकीला माफी नाहीये या लेवलच्या स्पर्धेमध्ये. 26 रन. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. निराश आहे केतन स्वतःवर, परंतु मागच्या ओव्हरमध्ये केतनने धुवाधार बॅटिंग केली. आक्रमण सुरू ठेवलं. कव्हर्सला तर बंदुकीतून निघालेली गोळी आणि त्याच्या बॅटमधून निघालेला फटका त्या फिल्डरच्या हाताला चटका देत गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर मधून आणि तिथे एक जीवदान मिळालं. एक मिड विकेटला जीवदान मिळालं. धाव होता 26. यावेळेला बॉल हवेत आहे. टायमिंग प्रॉपर आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक षटकार केतन मात्रेच्या बॅटमधून. तुफानी खेळी केतन मात्रेची. महाराष्ट्राचा बाईक सम्राट बरसतोय. आक्रमण सुरू आहे. चांगला पुलचा फटका ऑन साइडला खाऊ कॉर्नरला हा षटकार उडवलाय. प्रहार ट्रॉफी प्रहार षटकार ते पाहायला मिळतोय. कडा प्रहार सध्या मैदानाच्या आतमध्ये केतन मात्रे रंगात आलाय, ढंगात आलाय. धावांचा रतीब रचतोय. बॉलची मागणी होती, त्याची पूर्तता करा.
32 धावा स्कोर बोर्डवर. परत एक वेळा याच स्ट्रोक ची मगाशी चर्चा करत होतो. एक्स्ट्रा कव्हरला तो हेलिकॉप्टर चांगला मारतो आणि बहुतांश क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये हे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. एक चांगला एक्स्ट्रा कव्हरला हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथे दाखवत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल हेलिकॉप्टर ड्राईव्ह आणि तो देखील एक्स्ट्रा कव्हरला. हा देखना फटका आहे आणि रात्री देखील अगदी दिलखुश फटका, मन प्रसन्न करणारा फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. 4 धावा येत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक दुसरे इथे संपलंय. धावा झाल्या 36. 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये 18ची सरासरी गाठली आहे NB11 धनकवडी पुणे टीमने. टायमर सेट आहे तिसरं षटक टाकण्यासाठी. जिशान आलाय. कुराड मलाड एक्सप्रेस. 36. 18ची सरासरी गाठली. जिशानने या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग केली आहे. चांगल्या टप्प्यावर त्याची गोलंदाजी राहिली आहे. इलियासबाई शेख क्रिकेट क्लब MES क्रिकेट क्लब च्या माध्यमातून आणि आपण सध्या पाहतो इन ऍक्शन मुन्नाला सातत्याने फील्ड मध्ये ती एक जबाबदारी त्याच्या खांद्यावर. फील्ड प्लेसमेंट योग्य ठिकाणी कोणता खेळाडू पाहिजे याच्याविषयी चर्चा. उडवलाय बॉल. परत एक वेळा स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. मगाशी जीवदान मिळालं. परत एक वेळा खराब फिल्डिंग. धावा येतील 4. नाराज आहे ते जिशान कारण सातत्याने फिल्डिंग या मॅच मध्ये चांगली झालेली नाहीये इलियासबाई शेख क्रिकेट क्लबची. मगाशी एक सोपा झेल सोडला, जीवदान मिळाला. हा झेल सोपाच होता परंतु खेळाडूला जजमेंट इथे दिसलेलं नाहीये. मिस जज केला. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन इथे मिळतील. खराब फिल्डिंग. धावा झाल्या 40-40. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. जिशान या मॅच मध्ये आतापर्यंत 7 बॉल मध्ये 26 धावा खर्च केल्यात. परत एक वेळा फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉलला उडवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता नाही, आता फिल्डरची आवश्यकता नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. मिस्टर 360 सुमित ढोंगडेच्या बॅट मधून प्रहार षटकार. चांगलं टायमिंग. ऍक्शन रिप्ले. पाठ टाकलेला बॉल उडवला, खाली पाहिलं, नो लुकचा फटका. धावा केल्या बुक. 6 षटकार. 6 धावा इथे मिळताना दिसतील आणि आता तो दवाचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये या गवतावर जाणवतोय. जसा बॉल बाहेर गेल्यानंतर ज्यावेळेला बॉल नवीन आतमध्ये मागवला जातोय, केतन देखील सांगतोय की तो बॉल चला आमच्यापर्यंत फेका. त्याचं कारण आहे ज्यावेळेला या गवतावर तो बॉल जातोय त्यावेळेला जे दवबिंदू आहेत ते त्याला चिकटले जातात. मग होतो बॉल जड आणि मग तो बाउंड्री लाईनच्या बाहेर मारणं एवढं सोपं नाहीये. परंतु तोच नवीन बॉल जर तुम्ही डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये देत असाल आणि तो जर तो खेळपट्टीवर टाकत असेल तर मग सोपं जातं काम बाउंड्री लाईनच्या बाहेर मारणं त्या बॉलला. आवाज थोडासा पुढच्या साऊंडला थोडा आवाज ठेव. पुढच्या साऊंडला. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. चांगला फटका. आता मगाचा फटका सजवला ऑन साइडला. आता थ्रू दी कव्हर्स हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अर्धशतक पूर्ण होतं NB11 धनकवडी पुणेचं. फक्त 15 बॉल मध्ये अर्धशतक कंप्लीट. या मॅच मध्ये NB11 संघ मागच्या मॅच मध्ये धावा वाचवल्या. संदेश पार्टे विजयाचा शिल्पकार. या ठिकाणी एक सूचना आहे. ज्या मॅचेस आपण आजच्या दिवसाच्या सत्रामध्ये शेड्यूल केल्या होत्या त्या म्हणजे अकॅडमीच्या सेमीफायनल, त्या आजच्या शेड्यूलमध्ये होणार नाहीत. त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि उद्या सकाळी त्या मॅचेस होतील. मात्र किती वाजता होतील ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती थोड्या वेळात दिलं जाईल. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना विनंती, चारही संघांना विनंती आहे, ही मॅच अखेरची होणार आहे. यानंतर आजचं शेड्यूल संपणार आहे आणि अकॅडमीच्या सेमीफायनल या उद्या होणार आहेत. किती वाजता होणार आहेत ते आम्ही थोड्या वेळात जाहीर करू. थँक्यू. 51 धावा फलकावर लागल्यात. अफलातून बॅटिंग. चांगला खेळ. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव इथे घेऊन जाईल. दोन्ही फलंदाज भरपूर चप्पळ आहेत. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब आहेत. या दोन्ही फलंदाजांकडे जर पाहिलं तुम्ही तर ग्रामीण क्रिकेटचे चिते आहेत हे दोन्ही फलंदाज.
आणि खऱ्या अर्थाने 2 धावा इथे मिळत आहेत केतनच्या खात्यामध्ये. पाहता पाहता केतन पोहोचलाय 36 वर. जीवदान त्यालाही मिळाली 2 जीवदान. केतनला मिळाली 1 जीवदान. सुमित ढोंगळेला 2. सुमित ढोंगळेलाही मिळाले, त्याचे 2 जेल ड्रॉप झाले. एक मिड ऑफ ला, एक स्क्वेअर लेगला. केतनचा जेल सोडला एक्स्ट्रा कव्हरला. केतनचा जेल सोडला मिड विकेटला. जीवदान धोकादायक आहेत. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल येईल. जिशान भरपूर महागडा ठरलाय. पहिल्या 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु आतापर्यंत त्याने 2 ओव्हरमध्ये 39 धावा खर्च केल्या. 39 रन त्याने खर्च केलेले आहेत. आणि तर तुम्ही एवढ्या धावा कन्सिड करत असाल तर मात्र मग धोक्याची घंटा वाजते. शेवटच्या मॅच मध्ये 53 धावा झाल्यात. 53. सुमित ढोंगळेचा 0 वर जेल सोडला होता. तो मिड ऑफच्या दरम्यान कॅप्टनने सोडला होता. 16 धावा त्याने केल्या. 13 बॉल मध्ये 36 केल्यात. केतन मात्रेने धावा झाल्यात 53. NB11 धनकवडी पुणे. इलियासबाई शेख क्रिकेट क्लब MES क्रिकेट क्लबच्या विरुद्ध खेळत असताना चला टायमर सेट आहे. 4 मिनिटं आहेत. गोलंदाजीसाठी लोकेश परदेसी. ओव्हर नंबर 4 चा खेळ आता सुरू होईल. ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 धाव इथे येईल. दुसरा धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. सिंगल येते खात्यामध्ये सुमित ढोंगडेच्या. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आयोजित ही प्रहार प्रीमियर लीग पर्व 12 तुम्ही पाहताय. आणि एकाच हंगामात 2 स्पर्धा तुमच्या भेटीला आल्या. 12व्या पर्वामध्ये शानदार दिमागदार असं आयोजन. डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये क्रिकेटची स्पर्धा. वेगवेगळे फॉर्मॅट्स इथे पाहायला मिळतात. आणि आता हळूहळू आजच्या रात्रीतला खेळ अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीतली ही शेवटची मॅच तुमच्या समोर रंगत असताना बॉलला उडवलंय समोरच्या दिशेला. फिल्डर आहे. परत एक वेळेला तो झेल घेण्याचा प्रयत्न सफल असा पाहायला मिळतोय. आणि तिथे धावा येत असताना केतनच्या खात्यामध्ये 1. केतन पोहोचलाय 37 वर. टीमची धावसंख्या 55 या आकड्यावर. .55 55 धावा स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता तर टॉवेल्स देखील मैदानामध्ये पाहायला मिळतात गोलंदाजांकडे. त्याचं कारण आहे दवाचा परिणाम आहे. खेळपट्टी व्यतिरिक्त आजूबाजूचा जो परिसर आहे या ग्राउंडचा, जिथे गवत आहे, त्या हिरव्यागार गालीच्यावर बॉल पडल्यानंतर ते दवबिंदू चिकटतात. आणि यावेळेला चांगला झेल डीप मध्ये अखेर तो झेल टिपला गेलाय. सुमित ढोंगळीची खेळ इथे समाप्त होते. 0 वर त्याचा झेल सोडला होता. त्यांनी या मॅच मध्ये 17 धावांचं योगदान दिलं. आणि शेवटी लोकेश परदेसीच्या खात्यामध्ये पहिलं यश. NB11 धनकवडीला पहिला धक्का. सुमित ढोंगळे आउट. अखेर पहिली विकेट आली आहे. NB11 धनकवडी पुणे या टीमला पहिला धक्का बसलाय. आणि करंट रन रेटचा विचार केला तर ऑलमोस्ट 16च्या सरासरीने ते धावा येत आहेत. सातत्याने ती नवीन बॉलची मागणी, त्याचं कारण दवाचा परिणाम तो झपाट्याने जाणवतो या बॉलवर, या सामन्यावर. आणि चांगलंच दव पडलं आता या क्रीडांगणावर. त्याचा फायदा नक्कीच गोलंदाजाने उचलायला पाहिजे, परंतु त्याचा फायदा उचललाय सुरुवातीलाच बॅटरने. पॉवर प्ले मध्ये चांगली फलंदाजी. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. डीप मध्ये आकाश चिंदारी आलाय आणि परत एक वेळेला खराब फिल्डिंग.
ते धावा मिळतील 4. आणखीन एक चौकार, कॅचेस सोडल्यात, चौकार सोडलेत, धावा सातत्याने येत आहेत. खराब फिल्डिंग राहिली आहे या मॅच मध्ये इलियासबाई शेख क्रिकेट क्लबची. ऑन साइडला दिशा दिली डीप मध्ये. फिल्डर इथे धावतायत. बॉलच्या दरम्यान रेस लागली होती फिल्डर आणि बॉल मध्ये, आणि अखेर तो बॉल थांबवण्यात यश प्राप्त झाले. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आणखीन चपळ आहेत खेळाडू. 3 धावा इथे ऍड होतील आकाशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 62-62. 37 वर खेळतोय केतन. आणि हे विसरून चालणार नाही, विरोधी टीम मध्ये शाहिद सारखा खेळाडू आहे. त्याने मागच्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली, पॉवर प्ले फोडला. दुसऱ्या डावामध्ये तेच हल्ले प्रतिहल्ले होतील हीच अपेक्षा सर्व प्रेक्षक करतायत, जे अजूनही सध्या आनंद घेत आहेत उद्योगरत्न रतनजी टाटा या कक्षामध्ये. दुसऱ्या बाजूला अंतराळ वीर सुनीता विल्यम्स कक्षामध्ये देखील प्रेक्षक आहेत. भारतरत्न मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम कक्षामध्ये देखील प्रेक्षक आहेत. रनआउटची संधी आहे आणि आता इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. केतनसाठी फलंदाज बाद होतोय आकाश चिंदारिया. बासष्ट धावा 62. ओव्हर समाप्त. तर 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 62-62. 15.50च्या सरासरीने या धावा आतापर्यंत वसूल केल्यात. नवीन फलंदाज अनिल चव्हाण आलाय फलंदाजीसाठी केतन मात्रेच्या बरोबरीने. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर याच सरासरीने खेळ सुरू राहिला तर 78 च्या आसपास धावा होऊ शकतात आणि तोच प्रयत्न आता केतन मात्रेचा पुढे असेल. दुसऱ्या बाजूला अर्धशतक त्याचं कंप्लीट होईल का हाही प्रश्न आहे. 62 धावा झाले 62. 2 वेळा सांगितलं भाऊ. बासष्ट धावा 6 वर 2. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता. बॉल थोडा काळ हवेत राहील आणि तोपर्यंत एकदा मिळते 63 धावा आणि केतन पोहोचलाय आता 38 वर. त्यालाही जीवदान या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये मिळाले. पहिल्या 2 मॅच मध्ये त्याची बॅट एकदम शांत होती, धावा येत नव्हत्या. दुसऱ्या मॅच मध्ये तर 5च धावा त्याने केल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर या मॅच मध्ये अपेक्षा वाढल्या होत्या. मागच्या मॅच मध्ये ही सुरुवात मिळाली आणि आता 38 धावांची खेळी त्याने साकारली आहे. मोठ्या मॅचचा मोठा हिरो आहे. बॉल हवेत आहे. वाह काय टायमिंग आहे. बॉलला पाठवलंय. पंख लावत असताना मुख्य व्यासपीठावर हा येतोय प्रहार षटकार. अनिल डग आउट मधून सेट होऊन आलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना 6 धावांची मोहर लावली आहे आणि लेफ्ट आर्म सीमरचा वापर होतोय लास्ट ओव्हर मध्ये. त्याच्या विरुद्ध आक्रमण केलं जाईल आणि ते अनिलने केलंय. पहिल्याच बॉलवर अटॅक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खळखटॅक. धावा झाल्यात आता 69-69. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे करावा लागणार आहे सेकंड इनिंग मध्ये इलियास शेख क्रिकेट क्लबला. आणि या टीमने नक्कीच चांगलं योगदान दिलंय. सलग 2 सामने जिंकले होते आणि 3 सामने खेळावे लागलेत NB11 ला, कारण पहिला सामना त्यांनी गमावला होता. त्याच्यानंतरचे सलग 2 सामने ते जिंकलेत. आता या मॅच मध्ये 70 धावाचा पल्ला गाठला NB11 धनकवडी पुणेने. परत एक वेळा स्क्वेअर ड्राईव्हचा तो प्रयत्न होता. स्लाइस होतोय बॅटवर बॉल आणि तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते केतनच्या खात्यामध्ये. सिंगल. टीमची धावसंख्या 71-79. 2 बॉलचा खेळ आता या सत्रातला शिल्लक आहे.
2 बॉल. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या सत्रातला. बॅक टू द बॉलर. खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला डीप मधून फिल्डर येतात तोपर्यंत एक धाव मिळेल. एक या सिंगल नंतर 72 धावा स्कोर बोर्डवर आहेत. दुसऱ्या डावामध्ये अजित मोहिते शाहिद चा जलवा पाहायला विसरू नका. मुन्नाई आहे या टीम मध्ये. लेफ्ट हँडेड राईट हँडेड बॅटरचं कॉम्बिनेशन म्हणजेच सामना रंगेल नो डाऊट. परंतु दवाचा परिणाम किती जाणवेल, पॉवर प्ले मध्ये किती धावा येतील याच्यावर हा सामना पूर्णपणे निर्भर असणार आहे. कुठे जाऊ नका. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील चांगला थरार तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल हवेत आहे. परत एक वेळा संधी निर्माण झाली आहे. तिसऱ्यांदा आता चूक होत नाहीये. मुन्नाने हा झेल टिपलाय. फलंदाज केतन मात्र आउट होतोय. 39 वर धावा झाल्यात. 72-73चं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. इलियास शेख क्रिकेट क्लबच्या समोर 73 टू विन. चला तर 73 धावांच्या लक्ष्याचा पाठला किती करायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया परत एक वेळा अलंकारिक शब्दाचे जादूगर माहिती सम्राट नरेश ढोमे सरांचा आवाज. हॅलो. आज दिवसभराच्या सत्रामध्ये आणि काल ज्यांचा आवाज आपण टेनिस क्रिकेटच्या सामन्यांच्या माध्यमातून रेडिओच्या सामन्यांच्या माध्यमातून ऐकलेला आहे. क्रिकेटच्या सामन्यांना ज्यांचा मखमली आवाज आपल्याला लाभतो आणि सामने संस्मरणीय होतात. अनेक दाखले देत प्रत्येक खेळाडूचा खेळ फुलवण्याचं काम गेल्या अनेक दशकांहून त्यांनी केलेलं आहे. व्हॉइस ऑफ इंडिया ही खरं तर त्यांच्या कर्तृत्वाची उपाधी आहे. आपण आज हरीश पंड्या सरांना या ठिकाणी निरोप देत आहोत.
आणि त्यांचा अत्यंत गोड सन्मान, उचित असा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी आदरणीय हरीश पंड्या सरांना विनंती करतो की आपण मंचावरती उपस्थित राहा. आदरणीय सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. सरांना विनंती आहे, आपण हरीश पंड्या सरांना सन्मानित करा. हॅलो, कॅमेरामन विशाल राणा. विशाल राणा, आइए आइए, कॅमेरामन आइए. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग ऑल इंडिया ओपन पूलच्या आजच्या सत्रातील अखेरच्या मॅच मध्ये, नॉकआउट मॅच मध्ये, डू ऑर डाय मॅच मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दोन तगडे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर आहेत. दोन बलाढ्य संघांची झुंज, दोन वाघांची लढत मैदानामध्ये आपण बघणार आहोत. आणि दमदार खेळाची अनुभूती आज पुणेकरांना या सिंहगड कॉलेज इन्स्टिट्यूटच्या मैदानामध्ये मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये शाहिद शेख, मुन्ना शेख. भिवंडीचा वंडर बॉय म्हणून शाहिदला ओळखलं जातं. आश्चर्यकारक खेळासाठी प्रसिद्ध आहे आणि नाशिककरांचा लाडका खेळाडू, आज संबंध भारत वर्षाचा लाडका झालेला आहे मुन्ना शेख. नॉन स्ट्राईक एंडला, तर गोलंदाजी मार्कवरती आशिष मेहरोळ. काय गोलंदाजी केली आज दिवसभराच्या सत्रामध्ये आशिषनं. परत एकदा इथे उजव्या हाताने ओव्हर द विकेट, लेंथ बॉल होता. रनअप थोडासा कमी असतो आणि अचानक तो चेंडूला इतका वेग देऊ शकतो, ही हातोटी खूप कमी गोलंदाजांकडे असते. आशिष मेहरोळ गोलंदाजी करताना बघतोय. तर मंचावरती आपण बघू शकतो व्हॉइस ऑफ इंडिया, मखमली आवाज आणि क्रिकेटच्या सामन्यांचं वर्णन ऐकताना रसिकांना मंत्रमुग्ध करण्याचा आविष्कार, आदरणीय हरीश पंड्या सरांचा सन्मान. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे संस्थापक, या स्पर्धेचे उद्घाटन प्रणेते सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. 2 दिवस सरांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून इथे आपल्याला दिले आणि स्पर्धेला संस्मरणीय बनवलं. हरीश पंड्या सरांचं आम्ही तमाम पुणेकर क्रीडा रसिकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सातत्यानं आपण पुण्यातील या मैदानावरती येणाऱ्या स्पर्धांसाठी हजर राहावं आणि असंच आम्हाला खोलून टाकावं, फुलवून टाकावं, मंत्रमुग्ध करून टाकावं अशी अपेक्षा देखील या ठिकाणी व्यक्त करतो. जाऊया मैदानामध्ये. एक शानदार फटका, 4 धावा येतील मुन्ना शेखच्या बॅट मधून आणि धावफलक देखील पोहोचेल पुढे 5 वर. इलियासभाई शेख क्रिकेट क्लब विरुद्ध NB11 धनकवडी पुणे विरुद्ध इलियासभाई शेख क्रिकेट क्लब. 2 संघामध्ये आजच्या रात्रीच्या सत्रातली लढत मैदानामध्ये रंगणार आहे. 5 धावा फलकावरती येत आहेत पहिल्या षटकामध्ये. आशिष मेहरोल परत एकदा गोलंदाजी मार्क वरती. मुन्ना शेख समोर आहे. अनेक इनिंग, मुन्ना शेखच्या अनेक संस्मरणीय इनिंगचा मी साक्षीदार आहे.
मुन्ना शेखला चेस मास्टर म्हटलं जातं. धावांचा पाठलाग करायचा असेल तर मुन्ना शेख सारखा दुसरा फलंदाज तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये दिसणार नाही. या ठिकाणाहून आज प्रस्थान ठेवतायत. उद्या पुन्हा एकदा नवीन मैदानावरती आपण आवाज ऐकणार आहोत. हरीश पंड्या सरांचा 2 दिवस त्यांचं वास्तव्य या मैदानावरती होतं. त्यांचा आवाज या मैदानामध्ये बहरत होता आणि स्पर्धेला खुलवत होता, संस्मरणीय बनवत होता. धन्यवाद हरीश पंड्या सर, आपलं मनपूर्वक आभार. ओ हो, सूर मारला तिथे, मात्र चेंडू भूर होतोय, चेंडू फरार होतोय, अडवलं जाईल सीमारेषेच्या आतमध्ये आणि 1 धाव 2 धावा इथे एकच धाव येणार आहे. एकच धाव प्राप्त होईल आणि धावफलक पुढे पोहोचेल. 8 धावा, षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना 8 धावा. NB धनकवडी पुणे विरुद्ध इलियासभाई शेख क्रिकेट क्लब, दोन संघामध्ये मॅच. प्रथम फलंदाजी करणारा संघ इलियासभाई शेख. सुरुवात थोडीशी NB धनकवडी संघासाठी खराब होती. त्यांनी पहिला सामना त्यांना गमवावा लागला आणि त्यानंतर कमबॅक केले. सलग 2 सामने जिंकत निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे संघ आजच्या नॉकआउट राऊंड मध्ये पोहोचलेला आहे. ओ हो, पुल केला चेंडू. शाहिद शेखचा हा टिपिकल शॉट, ब्रँडेड शॉट. 6 धावांची मोहर इथे उमटते. शानदार षटकार. खेळाडूंनी घड्याळावरती देखील लक्ष ठेवा. पंचांनी तुम्हाला सगळ्या सूचना अगदी सुरुवातीलाच दिलेल्या आहेत. इनिंग ब्रेक मधलं अंतर कमी करा, विशेषतः क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघ, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला फटका बसू शकतो. इनिंग ब्रेक मधलं ओव्हर ब्रेक मधलं अंतर कमी करा. शेवटचा डाव मैदानामध्ये 2 षटकांमधलं अंतर कमी करा. धावफलकावरती 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. मुन्ना शेख 3 चेंडूमध्ये 7 धावा, शाहिद शेख 3 चेंडूमध्ये 7 धावा. ही सलामीची जोडी धाकड फलंदाजांची जोडी आहे. सातत्यानं धावा या फलंदाजांच्या मागे येतात. मुन्ना शेखच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करत होतो की पाठलाग करताना, चेस मास्टर म्हणून ओळखलं जातं. आम्ही त्याला ड्युरासेल बॅटरी म्हणतो. लांब लचक खेळी करणारा खेळाडू म्हणजे मुन्ना शेख. पाच षटकांमध्ये 73 धावांचं लक्ष ओलांडायचं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा सरासरीच्या जवळ पोहोचलेल्या आहेत. 14.60च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. 14 धावेची सरासरी पहिल्या षटकामध्ये कायम आहे. आता थोडेसे पुढे जावं लागणार आहे. 4 षटकांमध्ये विजयाचं समीकरण आपल्या समोर. 59 धावा. यस, मुन्ना शेख हवाई फायर. टप्पा चेंडूचा पडतोय मैदानाच्या आतमध्ये आणि 4 धावा मिळत आहेत. संस्मरणीय दिवस राहिला आजचा. आज भरपूर सामने आपण दिवसभराच्या सत्रामध्ये कव्हर केलेले आहेत. पहिल्या दिवशी 12 सामने आपण कव्हर करू शकलो होतो. दुसऱ्या दिवशी आपण 15 सामने कव्हर केले. तिसऱ्या दिवशी पाऊस आला आणि त्यामुळे आपण दिवसभराच्या सत्रातले पहिले 7 सामने कव्हर करू शकलो होतो. ऑल इंडिया ओपनचे 6 सामने आपल्याला घेता आलेले नव्हते. मात्र काल आपण या मैदानामध्ये पुन्हा 15 सामने कव्हर केले. आज दिवसभराच्या सत्रामध्ये पुन्हा 15 सामने आपण कव्हर करतोय. दर्जेदार नियोजन, काटेकोर आयोजन आणि त्यामुळे या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आज नामदार बच्चू कडू साहेबांचं मैदानामध्ये झालेलं आगमन हा सगळ्यांसाठीच ऊर्जादायक गोष्ट होती. संस्मरणी ही स्पर्धा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून होते. नवीन षटकाची सुरुवात. मुन्नाचा हा जबरदस्त तडाखा, हा फॉली आणि मिड विकेट लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू. उद्योगरत्न रतनजी टाटा गॅलरी मध्ये हा शानदार षटकार. रिप्ले आपण बघू शकतो. इथे उजव्याच्या बाहेर चेंडू होता. उजव्या एष्टीवरती आला तो आणि अक्रॉस द बॅटचा फेस ओपन करत लॉंग ऑनच्या डोक्यावरून उचलला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा इथे प्राप्त होत आहेत. इलियासभाई शेख क्रिकेट क्लब 24 वरती पोहोचतायत दुसऱ्या षटकामध्ये. शाहिद शेख, मुन्ना शेख, भन्नाट जोडी आहे. जोडी जबरदस्त आहे. दोघांचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. दोघांमध्ये समन्वय आहे आणि त्यामुळंच हा संघ सातत्यानं दोन्ही मॅच सलगपणे जिंकत
नॉकआउट आउट मध्ये पोहोचला. इथे शॉट ऑफ लेंथ उजव्या इशच्या बाहेर होता चेंडू. तर उद्या ठीक 7:30 वाजता पहिला सामना सुरू होणार आहे आणि आपल्या भगिनी पहिल्या सामन्यामध्ये खेळणार आहेत. हवेमध्ये चेंडू, हो हो हो, कोणी घ्यायचाय कॅच. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, असं आपल्या पूर्वजांनी म्हण बनवून ठेवलेली आहे. ती उगीच नाहीये. कुणी घ्यायचंय, कुणी जबाबदारी घेत नव्हता. दोघेही दुसऱ्यावरती जबाबदारी ठेवत होते आणि तुम्ही बघताय की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. हिसाब नीतीमध्ये आपल्याला गोष्ट होती. 4थीला स्कॉलरशिपच्या परीक्षा तुम्ही दिल्या असतील, 7वीला स्कॉलरशिपच्या परीक्षा दिली असतील, तर दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ कसा होतो. इथे 2 कॅच घ्यायला प्रयत्न करत होते. पहिल्यांदा असं वाटलं की दोघांनाही की दुसरा घेईल, मी का घेऊ, दुसरा घेईल आणि चेंडू जमिनीवरती पडलेला आहे. लाभ मात्र तिथे मुन्ना शेखला होते. मुन्ना शेखला जीवदान, आणि मुन्ना शेखला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटने स्वतःची चिता पेटवण्यासारखे. एक बाउन्सर आहे इथे, मोठा बाउन्सर होता, आपट बार होता. वाईट चेंडूची घोषणा पंचांकडून येते. धावफलकावरती 26 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये चालू असताना ही कडक मॅच आहे, धडक बेधडक मॅच आहे. डू ऑर डाय, मारा किंवा लढत मारा. स्मितीत तुमचे जगाला कळवू द्या, काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या. शाहिद शेख बाद होईल. सुंदर कॅच वाईडिश मिड ऑफला. मुन्नाला जीवदान मिळालं आणि शाहिदला मात्र परतावं लागेल. चांगली सुरुवात. 26 धावांची भागीदारी इथे खंडित होईल. 73 धावांच्या दृष्टीनं मजल दरमजल करायचे, पावलं टाकायचे, झेप घ्यायचे. 73 धावांचं लक्ष जे तुम्हाला सेमीफायनल मध्ये घेऊन जाणार आहे. मेहनत दोन्ही संघांनी इथे केलेली आहे. सलग 2 सामने जिंकत इलियासभाई क्रिकेट क्लब संघ पोहोचलेला आहे स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. तर एक सामना पराभूत झाल्यानंतर सलग 2 मॅच जिंकत निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन आज ही पोझिशन मिळवलेली आहे. आणि असं सहज ती पोझिशन कोणी गमवायला तयार नाही या मैदानामध्ये. अजित मोहिते नवीन फलंदाज, एक आकर्षक फलंदाज, आश्वासक खेळाडू, संघनायकाचा संघ मालकाचा विश्वास आपल्या खांद्यावरती समर्थपणे पेलणारा खेळाडू म्हणून अजित मोहितेची योग्यता आहे. क्रिकेटमध्ये त्याचं उत्तरदायित्व काय आहे हे टेनिस क्रिकेट रसिकांना नरेश ढोमेने सांगायची आवश्यकता नाही आहे. हा खेळाडू मोठा आहे, हा खेळाडू महान आहे आणि आज अजित मोहितेला या मैदानामध्ये पुन्हा एकदा एक मोठी जबाबदारी पूर्ण खेळ खेळायची आहे आणि त्याच्या मार्गामध्ये मात्र गोलंदाज मोठमोठे अडथळे उभे करतील. फिरोज शेख, मागच्या सामन्यामध्ये देखील फिरोज शेखची अत्यंत प्रभावी गोलंदाजी पाहिली होती. रनअप कमी आहे, मात्र त्याचा जो लेग कटर आहे तो सापापेक्षाही जास्त वळतो. उजव्या इशा बाहेर, यास चेंडू जसा बाहेर जात होता इनसाइड आउट. अजित मोहितेचा अत्यंत दिमागदार, अत्यंत शानदार, कलात्मक, नजाकतदार फटका. मिळताय 4. चौकार प्राप्त होईल. चौकाराबरोबर धावफलक 30 वरती पोहोचतोय. दुसरं षटक अजून संपलेलं नाहीये. 43 अजून धावांची आवश्यकता आहे. अजून 43 धावांची आवश्यकता आहे. दोन षटकांचा खेळ संपेल. 15 धावांची सरासरी इथे राखलेली आहे आणि यापुढेही याच सरासरीने पुढे जायचे. कन्सिस्टन्सी 5 षटकांमध्ये 15 धावा बनवणं हे तेवढं सोपंही नाही. म्हणजे 27वा पाडा पाठ म्हणावं एवढी अवघड गोष्ट निश्चित आहे. आता तिथे तुम्हाला जर सचिन ढवळे सर असतील तर ते टॅक्ट सांगतील तुम्हाला 27चा पाडा कसा पाठ करायचा आहे. ही खरं तर त्यांची हातोटी आहे. पण माझ्यासारख्याला सांगितलं की 27चा पाडा पाठ म्हण
शिक्षकांच्या एवढ्या छड्या खाल्ल्यात पण तो कधी पाठ नाही झाला. 19चा पाडा, 17चा पाडा, 13चा पाडा, 27चा पाडा. जाम बेकार अवघड आहे. तर जाऊया मैदानामध्ये जिथे एवढी अवघड गोष्ट निश्चितः माझ्यासाठी अवघड आहे. सचिन ढवळे सरांच्या विद्यार्थ्यांसाठी ती गोष्ट अतिशय सोपी आहे, परंतु फलंदाजांसाठी सोपी आहे की अवघड आहे हे आपल्याला येणारा काळ समजून जाईल. म्हणजे आपल्या घरी जर एखादा सण उत्सव असेल आणि आपली आई तिथे काही गोडधोड जेवण बनवत असेल, उंच फटका मुन्ना शेखचा अत्यंत दिमागदार अत्यंत सुंदर फटका, सहज सुंदर फटकेबाजीनं मुन्ना शेख इथे धावांचा वेग कायम ठेवतोय. 34 धावा, एक गडी बाद 34. गोडधोड जेवण पुरणपोळी बनवायचं म्हटल्यानंतर घरातली कोणती सुगरण खूप सहज बनवू शकते, पण तिथे जर जिलेबी वगैरे असा पदार्थ बनवायचं म्हटलं की मग तिथे अवघड असतं त्या गोष्टी. ती केमिस्ट्री जुळणं महत्वाचं आहे. आणि आता ही 73 धावांची केमिस्ट्री कसं जुळवणार फलंदाज बघायचं. आतापर्यंत तर त्यांचे सगळे अभिक्रिया व्यवस्थित सुरू आहे. मुन्ना शेख स्ट्राईक एंड वरती प्रत्येक गोलंदाजाला त्यांनी सहज हाताळलंय. यास परत एकदा मिड विकेटला फटका खेळायचा प्रयत्न होतोय मुन्ना शेख कडून. एक धाव केवळ प्राप्त होणार आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेला आहे. अजित मोहिते आता स्ट्राईक एंड वरती आल्याबरोबर चौकाराने खातं खोललं. अजित मोहितेला माहिती आहे इथं वेळ दवडला तर टीमच्या हातातून मॅच जाऊ शकते, त्यामुळे वेळेचं महत्व त्याच्याकडे आहे. इथे पहिल्या बॉल पासून अटॅक करायचा आहे आणि पहिल्या बॉलवरती त्याने जो इनसाइड आउट खेळला होता सुंदर फटका होता, थोडासा हवेमध्ये आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला सीमारेषा दाखवली होती. परत एकदा चांगल्या फॉर्म मध्ये असल्याचे संकेत दिलेत तिथे अजित मोहितेनं. स्ट्राईक एंड वरती अजित, नॉन स्ट्राईक एंड वरती मुन्ना आणि गोलंदाज आर्यन भोईर. स्लोवर वन टाकला होता, अपील जोरदार आहे आणि एक धाव जरूर पूर्ण करेल अजित मोहिते. जोरदार अपील होतं, मात्र अशा अपिलांच्या समोर अक्षय निर्मल सर असतील, अजय आवळे सर असतील, संजय बालेराव असतील, तेवढेच कॉन्फिडंट असतात आपल्या निर्णयावरती. एक धाव, लेग बाईटचा इशारा, धाव फलकावरती 35. एका गड्याच्या मोबदला तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 35 रन लॉस ऑफ 1, 36 रन लॉस ऑफ 1. यस, कडक शॉट, मध्ये चेंडू आहे, गॅप मोठा आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये होता क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफला, वाईडिश मिड ऑफला, आणि त्याच्या डोक्यावरून सहजपणे बाउंड्री क्लिअर करतोय फलंदाज मुन्ना शेख. 26 वरती मुन्ना 10 चेंडू मध्ये तर 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये अजून सुरूच आहे. आर्यन भोईर या सामन्यामध्ये फारसा प्रभाव टाकू शकलेला नाही. बॉल पाहिजे. 14 चेंडू 33 धावा. हरवल्यानंतर नवीन बॉल मैदानामध्ये घ्यायचा आहे आणि एकदा का नवीन बॉल आला की मॅच बॉल परत मैदानामध्ये येणार नाही. आपण त्या सूचना दिलेल्या आहेत या अगोदर पण, त्यामुळे खेळाडूंनी असं सांगायचं नाही की बॉल हरवला होता तो परत आलाय मग आता हा बॉल घ्या, अजिबात नाही. जो बॉल एकदा का हरवला की तो हरवलाच, तो परत ग्राउंड मध्ये येणार नाही. नवीन बॉलनच पुढे सामना सुरू होईल. आणि आता 10X कंपनीचे बॉल आपण वापरतोय. या नवीन बॉलवरती सुद्धा सहजपणे मोठे फटके खेळतात खेळाडू, त्यामुळे जुना आणि नवीन हा काय वेगळा विषय नाहीये. धाव फलकावरती 40 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना मुन्ना शेख, काय कमालीचे, बडे मॅच का बडा खिलाडी. मोठी मॅच असेल मुन्ना शेख खेळतोच आहे. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये 2015 साल असेल, 2015 रतनबुवा स्मृती चषक मध्ये आम्ही पाहिलं होतं 105 रन 5 षटकांमध्ये चेस करताना मुन्ना शेखला. कमालीची मॅच होती ती. अशा आश्चर्यकारक इनिंग मुन्ना शेखकडून कित्येक वेळा आम्ही बघितलेल्या आहेत. आणि आज सगळ्यात म्हणजे मी 10 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतोय,
10 वर्षानंतर देखील मुन्ना शेखच्या खेळामध्ये तसूभरही कमी आलेलं नाही. उलट त्याचा खेळ दिवसेंदिवस अधिक जास्त प्रगल्भ होत चाललेला आहे, अधिक जास्त बहरत आलेला आहे. आज देखील त्याच खेळाची प्रचिती या मैदानामध्ये. गोलंदाज आर्यन उजव्या बाहेर स्क्वेअर कट, हवेमध्ये थोडासा आहे चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक देखील. 2 धावा. मुन्ना पूर्ण करेल. एसटी उद्ध्वस्त जरूर केली जाते. पंचांनी मुंडी हलून कळवलं होतं की नाहीये आणि तरी तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. तर बघूया, यावरून लक्षात येते की प्रथम दर्शनी काय घडलेलं आहे. मात्र दोन्ही संघांचं त्या नियमावरती निर्णयावरती समाधानी असणंही गरजेचं आहे. एक चांगला निर्णय त्यामुळे आपल्या समोर येऊ शकतो. 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आत्ता आहेत. या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यानंतर अजून एक चेंडू या षटकातला टाकावा लागेल. 43 धावा धावफलकावरती आहेत. जर निर्णय आला पंचांकडून काही वेगळा तर आपण एक धाव कमी होऊ शकते. सध्या आपण या चेंडूवरती घडलेली घटना पूर्णपणे स्कोअर बोर्डवरती लिहिलेली आहे. तर पाहायचंय तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल आपल्याला. आणि त्या ठिकाणी संजय भालेराव सर आपला निर्णय कळवतायत. नॉट आउट. यस, या गोष्टी सहज होत्या कारण पंचांची पहिली प्रतिक्रिया खूप महत्वाची असते. आणि तुम्ही बघा, कुठलाही माणूस ज्यावेळेस एखादी घटना घडते ना, त्याची बॉडी लँग्वेज जी प्रतिक्रिया देतं, त्याचं शरीर जी प्रतिक्रिया देतं ती खरी असते एकदम. मग त्याचं मन सांगतं नाही, असं नाही, तसं नाही, आणि मग वेगळी प्रतिक्रिया येते, ती खरी असू शकत नाही. 4 धावा इथे मिळतील. मुन्ना शेखचा अत्यंत सुंदर फटका मिड विकेटला ठोकला चौकार आणि 47 वरती पोहोचला स्कोअर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर विजयाचं समीकरण आता असणार आहे 12 चेंडू 26 धावा. ओव्हर दी वेस्ट चेक करायचं आहे. मग नो बॉल चेक करायचं आहे. ओव्हर स्टेपिंग फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. ओव्हर स्टेपिंग नो बॉल चेक करायचं आहे असं. मग बीमर चेक करायचं आहे. येतोय निर्णय. यस, फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू इथे ठरणार आहे. दोन्ही फलंदाज अत्यंत आत्मविश्वासपूर्वक फलंदाजी करतायत आणि आता प्रश्न चिन्ह तयार होत आहेत. मोठे प्रश्न तयार होत आहेत या ठिकाणी. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन समोर विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. 18 चेंडू मध्ये तब्बल 47 धावा फलकावरती आल्यात. मुन्ना शेख आणि अजित मोहिते या दोघांनी दोन्ही बाजूने हल्ला चढवलाय आणि कोणताही गोलंदाज या दोन्ही फलंदाजांसमोर एक छोटा प्रश्न तयार करू शकलेला नाहीये. त्यामुळं आशिष मेहरोळ आणि त्याच्या सहकाऱ्यांना गोलंदाजांना विशेष करून अधिक धार चढवावी लागणार आहे. धार चढवली तर, आणि अशी धार चढत नसते, त्यासाठी रोजचा सराव पाहिजे असतो. रोज जे बदलणारं तंत्र आहे ते आपण आत्मसात केलं पाहिजे. तर आपण काळानुरूप आपलं जीवन अगदी व्यवस्थितपणे जगू शकतो, शहाणपणे जगू शकतो. काळाच्या बरोबर राहणं महत्वाचं आहे. यस, चांगला चेंडू उजव्या बाहेर जातोय. इथे चांगला चेंडू ठरेल. निर्धाव चेंडू आशिष मेहरोळचा. एक असा एक की फॅक्टर आहे आशिष मेहरोळ की तो इथे संघाला दिशा देऊ शकतो आणि आता गरज आहे अशाच गोलंदाजीची आशिष मेहरोळ कडून. अनुभव इथे पणाला लावावा लागेल. कच्चा फल ना बीज देता है न रस देता है, लेकिन पक्का फल बीज भी देता है और रस भी देता है. आशिष मेहरोळ आज इथे अजित मोहितेसाठी उंच उंच आणि लांब सुद्धा 6 धावा. हवाई फायर होता. आकाशाला गवसणी घालणारा, चंद्र ताऱ्यांना भेटून आलेला चेंडू आपण पाहिलेला आहे. कदाचित चंद्राचा सांगावा घेऊन सुद्धा चेंडू आतमध्ये आलेला असेल. धावफलकावरती धावा 53 आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 20 धावा. आशिष मेहरोळ, चेंडू द्या, नवीन चेंडू द्या. चेंडू बॉल मैदानामध्ये येतोय. जरूर ड्यू फॅक्टर थोडासा आहे. बॉल लवकर ओला होतोय आणि त्यामुळं बदलला जाईल चेंडू. अजून एक बॉल, अजून काही बॉल मैदानामध्ये टाका. भरपूर बॉल आहे. काय मॅच इथे आपण बघतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये ही मॅच आहे. निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये हा संघ संपूर्ण भारतवर्षामध्ये आपल्याला बघायला मिळतो. केवळ पुणेच नाही तर मुंबईमध्ये देखील ही टीम सातत्याने खेळत असते. मुंबईच्या महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपण सातत्याने बघितलेलं आहे. कुठल्याही मोठ्या टुर्नामेंटमध्ये ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये आपल्याला निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन संघ बघायला मिळतो. NB ट्रॉफी ही पुणे शहर, पुणे जिल्ह्याची ओळख झालेली आहे. ऑल इंडिया ओपन, त्याचबरोबर पुणे जिल्हा स्तरावरील प्रीमियर लीग म्हणजे NB ट्रॉफी प्रोफेशनल लेवलवरती आयोजन केलं जातं. पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये पाठवलाय चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली, ओढा कॅच. दुसऱ्या प्रयत्नामध्ये इथे झेल टिपलाय आणि अजित मोहिते बाद. टाळ्यांचा प्रचंड गजर होतोय. विच मॅन? सूरज केनी, भवाळे गावचा सुपुत्र आहे सूरज केने. कमालीचा पहिल्यांदा प्रयत्नात त्याच्यातून चेंडू सुटला होता. त्यानंतर त्याने स्वतःला झोकून दिलं, झेल पकडला आणि निश्चित त्याला वेदना जाणवत आहेत तिथे. सूर मारून त्याने तिथे कॅच पकडलेला आहे. जीवाच्या आकांतानं असं प्राणाची बाजी लावतात खेळाडू. प्रयत्नाची पराकाष्ठा करतात खेळाडू आणि कुठल्याही प्रकारे आपल्या संघाच्या विजयासाठी पूर्ण समर्पित भावनेने खेळणारे खेळाडू असतात आणि हे जास्त महत्वाचं आहे. युवा जोश, जल्लोष असतो हा आणि तोच खेळ बघण्यासाठी प्रेक्षक इथे उपस्थित असतात. बघूया, मेडिकल इमर्जन्सीची आवश्यकता असेल तर आपण खेळाडूला बाहेर घेऊन या. थोडा वेळ त्याला शांतपणे बसू द्या. खूप कठीण असतात त्या गोष्टी. आपण अनेक वेळा बघतो खेळाडू खेळत असताना जखमी होतात. पण खेळ भावना, सांघिक भावना, आपल्या टीमसाठी समर्पण या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्या पदोपदी आम्हाला क्रिकेटच्या ग्राउंडवरती जाणवतात. सूरज केणे जखमी झाल्यानंतरही परत एकदा तो उभा राहिलाय आणि सांगतोय की मी उभा राहणार आहे मैदानामध्ये. नवज्योत सिंग सिद्धू कपिल शर्माच्या स्टेजवरती सचिन तेंडुलकर बद्दल सांगत होते. पाकिस्तान विरुद्धचा तो क्षण, वकार युनुसचा चेंडू तेंडुलकरच्या हेल्मेटवरती आदळला होता. रक्त बंबाळ झाला होता, हलकसं रक्त निघालं होतं. तेंडुलकर खाली पडला होता. फिजिओ आले होते, त्यांनी त्याला रिटायर्ड हर्ट होण्याचा सल्ला दिला होता. आणि सिद्धू म्हणतो की मी मागे फिरलो होतो आणि ते मागून मला आवाज ऐकू आला, मैं खेलेगा. इथे सूरज केणे सुद्धा उभा राहतोय आणि पुन्हा एकदा तयार होतोय मॅच खेळायला. बराच वेळ तो जमिनीवरती त्याच अवस्थेमध्ये पडून राहिला होता. स्नायू दुखावले असणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी, क्रिकेटसाठी तो उभा राहतोय. ही खरं तर खेळ भावना आहे आणि ती खेळ भावना खूप महत्वाची असते. ती फक्त एका खेळाडूमध्येच असू शकते. खेळाडूला माहित असतं की मी खेळाडू म्हणून काय आहे, ग्राउंडमध्ये माझं महत्व काय आहे आणि त्यामुळे तो ग्राउंड सहजासहजी सोडत नाही. आशिष मेहरोळ उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू, यस यस यस, इथे निर्धाव चेंडू येईल. अजित मोहितेची महत्वाची विकेट प्राप्त केल्यानंतर डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सुनील चावरी. पुन्हा क्लोन डिलिव्हरी.
झेरॉक्स फक्त MPSC चे विद्यार्थी झेरॉक्स काढत नाहीत, तर गोलंदाज सुद्धा झेरॉक्स काढतात. आणि जर तुम्ही सचिन ढवळे सरांची पुस्तकं रेफर करत असतील तर तुम्हाला झेरॉक्स काढायची गरज नाहीये. शिवजयंतीच्या दिवशी रक्तदान केलं तरी पुस्तक मिळतं. क्रिकेटच्या ग्राउंडवरती मॅन ऑफ द मॅच मिळवली तरी पुस्तक मिळतं. किंवा तुम्ही असा काही वेगळा आविष्कार केला तरी सर अशा विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं मोफत देत असतात, बक्षीस स्वरूपात देत असतात. इथे एष्टा उडवल्यात आणि जल्लोष तर मोठा आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. मुन्ना शेखच्या अगेन्स्ट अपील आहे. थ्रो मात्र जोरदार आहे. मुन्नाचे पावलं मैदानाच्या बाहेर निघालेत की काय पाहायचंय. मला वाटतं औपचारिकता असेल तिसऱ्या पंचांचा निर्णय येण्याची. आणि बहुतांश वेळेस या गोष्टी असतात की फलंदाजाला खूप लवकर समजतं. अगदी क्षेत्ररक्षकापेक्षाही मी तर म्हणेल की पंचांपेक्षाही फलंदाजाला लवकर समजतं की काय घडलेलं आहे तिथे. आणि फलंदाज बाद यस या गोष्टी फक्त औपचारिकता होती, कारण मुन्नाची बॉडी लँग्वेज सांगून जात होती की मुन्ना आउट आहे. एक मोठा यश, मोठा धक्का असेल इथे टीम इलियासभाई शेख क्रिकेट क्लबला. तर निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश सुद्धा मिळतंय. या संघाने मॅच कुठून कुठून खेचून आणल्यात. मागची मॅच 6 चेंडू 6 धावा. संदेश पांडेचं शेवटचं षटक आपण पाहिलं होतं. 1 चेंडू 5. काय बॉलिंग होती. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. हा फिनिशर आहे, प्रेशर हाताळणारा खेळाडू आहे. प्रेशर कुकर कंडिशन मध्ये संदेश पांडे येतो आणि मॅच जिंकून देतो. आम्ही 2020 ला बघितलं होतं. कोकणात मॅच असतील, पुण्यात मॅच असतील किंवा महाराष्ट्राच्या काही भागात मॅच असतील, 1 चेंडू 6 धावांची गरज असताना संदेश पांडे यायचा, षटकार ठोकून संघाला जिंकून द्यायचा. 6 वेळा ही घटना रिपीट झाली. आज 6 चेंडू 6 धावा असताना संदेश पांडेने मिळून दिलेला विजय प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत. ती मॅच या परिस्थितीमध्ये जिथे फलंदाजांसाठी रेड कार्पेट आहे, इथे संदेश पांडे तो मॅच जिंकून देतो. आज परत एकदा संदेश पांडे 54 धावा फलकावरती विजयासाठी. 6 चेंडू 19 धावा. पहा मॅच मध्ये कसा ट्विस्ट आणला. आशिष मेहरोळनं अप्रतिम षटक टाकत विजयाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलंय. तर संदेशचा पहिला चेंडू नवीन संदेश घेऊन आलेला आहे. तो इलियासभाई शेख क्रिकेट क्लब साठी षटकार. 5 चेंडू आणि विजयाचं समीकरण 13 धावा. 5 चेंडू 13. लखन वाल्मिकी संघ नायक मैदानामध्ये आहे. सेनापती असाच असतो, पुढे येऊन लढणारा. महाराष्ट्राची परंपरा काही वेगळी. इथे सर धडापासून वेगळं झालं तरी शरीर लढतं इथे. आणि हा पराक्रम या मातीनं बघितलेला आहे. इथे पुढे उभा राहून लढणारा सेनापती आहे आणि आज त्याला शिर धडावरती ठेवून लढावं लागेल. महत्वाच्या कंडिशन मध्ये महत्वाची जबाबदारी उचलायची असेल तर नेहमीच डोकं शांत राहावं लागतं. आणि लखन वाल्मिकी उगाच संघनायक नाही आहे. या उंच मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. स्क्वेअर लेग वरून येईल. एकच धाव इथे प्राप्त होईल. धाव फलक पुढे पोहोचणार आहे. 61 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 61. विजयाचं समीकरण 4 चेंडू 12. काय मॅच आहे. तालीम में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की. रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. परिंदों को अगर पंख मिलते हैं ना तो तैयार होते हैं लंबी उड़ान के लिए. आज ये उड़ान कौन सी टीम उड़ान भरेगी यहां से. बहुत ही कड़ा मुकाबला, कांटों का मुकाबला, कमाल का मॅच. संदेश पार्टे परत एकदा गोलंदाजीसाठी तयार. समोर डाव्या हाताचा फलंदाज सुनील चावरी. नॉन स्ट्राइक एंड वरती लखन वाल्मिकी आणि संदेश.
उजव्या यष्टीच्या बाहेर, हो बराचसा बाहेर आहे. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे आणि एका धावेबरोबर यस 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 DRS कॉल फ्रॉम फिल्डिंग साइड. वाईडला चॅलेंज केलं जाते, आव्हान दिलं जाते क्षेत्ररक्षकांकडून आणि तिसरे पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपल्याला असणार आहे. 4 चेंडू अजून या सामन्याचे इथे शिल्लक आहे आणि सध्याच गणित जर बघितलं आपण तर 4 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. हा वाईड पकडला तर मात्र पंचांच्या विरोधात हा निर्णय आला. यस वाईड चेंडू आहे. DRS अनसक्सेसफुल. आता DRS मिळणार नाही फिल्डिंग साईडला. तर जाऊया मैदानामध्ये. 4 चेंडू 11 धावा. चांगला फटका, लॉंग ऑफ आणि ओहो गॅप मोठा आहे. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गवताच्या कुशीतून चेंडू गेला आणि सीमारेषेच्या बाहेर जाईपर्यंत कुशीतून बाहेर आला नाही. 4 धावा. चौकाराबरोबर धावफलकावरती 66, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं 5वं षटक, अखेरचं षटक. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 7 धावा. संदेश पार्टे डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. आज दोन्ही सामन्यांमध्ये संदेशनं शेवटचं षटक हाताळलंय. क्रिकेट हा खेळ असाच आहे, कधी अंतराळात नेतो, कधी जमिनीवरती आणतो. गेम ऑफ अनसर्टन्टी. कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव मिळत नाही, कधी कधी एका चेंडूमध्ये 6 धावा मिळतात. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 6 चेंडूमध्ये 6 धावा हव्या होत्या, त्यावेळेस 1 धाव केवळ संदेशने खर्च केली. या सामन्यामध्ये संदेश 3 चेंडू 7 धावा. ओहो व्हॉट अ बॉल. हा अनुभव आहे संदेशचा. बांधून टाकलं सुनील चावरेला, बेड्या ठोकल्या पायामध्ये. लेंथ बॉल होता, पायाला चिरून जाणारा टो क्रशिंग यॉर्कर. धावा इथे मिळत नाहीत. 2 चेंडू 7. काय मॅच आहे. काळजाचा ठोका चुकवणारा सामना, उत्कंठाशी गेला पोहोचवणारा सामना, आजची रात्र प्रेक्षणीय बनवणारा सामना. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावा. हो इथे पुन्हा एकदा मिस टाइम आणि त्रिफळा उद्ध्वस्त होईल. शेवटचा चेंडू 7 धावांची आवश्यकता. संदेशनं पुन्हा एकदा सामना फिरवलाय. धावबाद साठी ओव्हरस्टेपिंग साठी कॉल येतो इथे. फलंदाज धावबाद आहे त्यामुळे बाद होणारच आहे. मात्र पंचांचा कॉल आहे ओव्हरस्टेपिंग, नो बॉल चेक करायचा आहे. संदेशचा पाय कुठे आहे. फ्रंट लाईनच्या अर्थातच पॉपिंग क्रीजच्या पुढे टाकला आहे का त्यानं, हे बघितलं जाणार आहे. मात्र एक रोमहर्षक लढत आजच्या संध्याकाळच्या, आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये प्रहार प्रीमियर लीग मध्ये, ऑल इंडिया ओपन पूल मध्ये प्रेक्षकांना बघायला मिळते. संदेश पार्टे. क्रिकेट आणि क्रिकेट बरोबरच बरंच काही. क्रिकेटच्या मैदानामध्ये संदेश सातत्याने हिरो राहिलेला आहे. आज देखील तो हिरो राहिलेला आहे. अनेक नवोदित खेळाडूंना संदेशकडून शिकण्यासारखं भरपूर आहे, कारण त्यानं तेवढं क्रिकेटसाठी दिलेलं आहे. 2003-04 पासून आम्ही संदेशला बघितले सातत्यानं अनेक संघांमधून खेळताना. त्याचा प्रवास आम्ही पाहिलाय आणि संदेश टेनिस क्रिकेटसाठी जो समर्पित आहे, आज त्याचंच फळ त्याला या वयात सुद्धा मिळतंय. शेवटचा चेंडू विजयासाठी 7 धावा. वाईड नो नाही पडला तर शेवटचा चेंडू. दोन्ही संघांसाठी ही मॅच डू और डाय आहे. आज नाही तर उद्या कधीच नाही. जीतना है टुडे, जीत के लिए जी तोड़ कोशिश. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना कभी ना करता है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. फेयर डिलिव्हरी. शेवटचा चेंडू 7 धावा. इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये येतोय. गोविंद चव्हाण पुण्याचा खेळाडू आहे, दिघीचा खेळाडू आहे, एक चांगल्या स्पर्धांचा आयोजक आहे आणि बरोबरच ही कंडिशन्स हाताळणारा कारागीर गोविंद चव्हाण. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. आज गोविंदला इथे मैदानामध्ये करावं लागेल. शेवटचा चेंडू 7 धावांची गरज आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे.
हा स्पर्धेचा नियम आहे. नॉकआउट सामने आपण इथे बघतोय, त्यामुळे सुपर ओव्हर असणार आहे. जर सामना टाय झाला तर शेवटचा चेंडू आणि 7 धावा. उजव्या इष्टीच्या बाहेर, उजव्या इष्टीच्या बाहेर, वाईड आहे, वाईड चेंडू. वाईड चेंडू आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. चला 85-85 उजत नका घालू. वाईड चेंडू आहे. DRS संपलेला आहे. एकच DRS दोन्ही संघांना मिळतो. एकच DRS दोन्ही संघांना मिळतो. त्यामुळं 85 अजिबात हुज्जत घालू नका. मॅचला पुढे सुरू ठेवा. शेवटचा चेंडू आणि 6 धावा. काय मॅच आपण बघितली आज. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच होती. 5 षटकामध्ये 73 धावांचा रन चेस होता. हाय रन चेस होता. बाहेरून कुणी आतमध्ये जाऊ नका. पंच त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत आणि अत्यंत प्रेशराइज कंडिशन्स मध्ये सुद्धा पंचांनी त्यांच्या निर्णय क्षमतेचा परिचय दिलेला आहे. आयोजक पंचांच्या बरोबर ठाम आहेत आणि मैदानावरचे सगळे अधिकार पंचांना आहेत. त्यामुळं पंचांच्या निर्णयाबरोबर राहा. खिलाडी वृत्तीचं प्रदर्शन करा. सगळ्या खेळाडूंना विनंती, आपण सगळे ज्येष्ठ आहोत. खूप क्रिकेट आपण सगळ्यांनी खेळलेलं आहे. मॅच सुरू राहील. शेवटचा चेंडू आणि 6 धावा. वॉट अ मॅच. जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते ना, तिथे मोठमोठी वादळं सुद्धा पराभूत होतात आणि आज अशीच वादळ मैदानामध्ये आलेली आहेत. मात्र जहाज सुद्धा आम्ही अशी बघितलेली आहेत की या वादळांमधून किनाऱ्यावरती लागलेली आहेत. शेवटचा चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. गोविंद चव्हाण स्ट्राइक एंडला असणार आहे. सुनील चावरी नॉन स्ट्राइक एंडला आहे. काय मॅच एक काळजाचा ठोका चुकवते. सगळे प्रेक्षक प्राण कंठशी आणून मॅच बघतायत. जे प्रेक्षक निघालेले होते ते जागेवरती थांबलेले आहेत. जे बसलेले होते ते उभे राहिलेले आहेत. आज न भूतो न भविष्यती मॅच. शेवटचा चेंडू 6 धावा आणि उंच टोलाजंग षटकार. 6 धावा. इथे सामना जिंकलाय. खम ठोक ठेल लेता है जब नर पर्वत के जाते पांव उखड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पाणी बन जाता है. शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकत इथे इलियासभाई शेख क्रिकेट क्लबचा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश. संस्मरणीय सामना, अविस्मरणीय सामना. काय मॅच आहे.